माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 60 युद्धकांड सुरू. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढील भाग सुरू करूया. हा इशारा समजून इंद्राने मातलीला बोलावली. युद्धभूमीवर रामासाठी आपला रथ घेऊन जायला सांगितले. त्यामुळे इंद्राचा 1000 हिरवट अश्वांनी ओढला जाणारा सोनेरी रथ चालवीत मातली रामाच्या पुढ्यात आला. त्या देवाच्या सारथ्याने रामांना सांगितले, प्रिय प्रभू, रावणाशी लढण्यासाठी हा रथ आपण कृपया स्वीकारावा, अशी इंद्राने आपल्याला विनंती केली. रथात तुम्हाला इंद्राचे धनुष्य, चिलखत, एक अतुलनीय भराला अनेक दैवी बाण सापडतील. रामा, कृपया लगेच रथावर आरूढ व्हावे, कारण तुम्हाला असे जमिनीवर उभे राहून लढताना पाहून देवी देवता अस्वस्थ झाल्या आहेत. इंद्राच्या रथाला प्रदक्षिणा घातल्यावर राम रथारूढ झाले. एका रोमांचकारी द्वंद्वाला सुरुवात झाली. जेव्हा रावणाने गंधवस्त्र सोडले तेव्हा रामाने दुसरे गंधर्वास्त्र सोडून ते निष्प्रभ केले. नंतर रावणाने ज्वाळा ओंकणाऱ्या तोंड वासून आलेल्या असंख्य सापाच्या रूपातील एक राक्षस अस्त्र सोडले. प्रत्युत्तरानंतर रामाने गरुडास्त्र सोडले, ज्यातून असंख्य सोनेरी गरुड बाहेर पडले. त्यांनी तरीत रावणाच्या सर्पबाणांना खाऊन टाकले. त्यामुळे क्रोधित झालेल्या राक्षस राजाने वेगाने 1000 बाण रामावर सोडले. त्याने सोडलेल्या असंख्य बाणांपैकी काही मातलीचा वेध घेतला, तर एका बाणाने इंद्राचा ध्वज पाडला. अनेक बाणांनी रथाच्या अश्वांनाही बेजार केले. रामांना अत्यंत अवघड परिस्थितीत टाकत होता. त्यामुळे देवी देवता, वानर योद्धे काळजीत पडले. रामाने मग सर्वात भीतीदायक वृद्ध असे रूप धारण केले, ज्यामुळे पूर्ण पृथ्वी, तिच्या पृष्ठभागावरील सर्व पर्वत व महासागर कंप पाहू लागले. अनेक अपशकुन निर्माण झाले आणि रावणासह सर्व जीव अत्यंत भयभीत झाले. अचानक रावणाच्या विजयाच्या घोषणा करीत असंख्य राक्षस आकाशात दिसू लागले. प्रत्युत्तरादाखल रावणाने एका भीतीदायक भाला उचलला आणि इतक्या भयानकपणे गर्जना केली की स्वर्ग पृथ्वी थरथरू लागले. नंतर तो ओरडला, रामा, आता तू मृत्यूला तोंड देण्यासाठी तयार राहा. रावणाने तो प्राणघातक भाला रामावर भिरकावला. आकाशात उंचावरून जात असलेल्या त्या भाल्याभोवती विजांचे वर्तुळ होते आणि तो भाला प्रचंड गर्जना करीत होता. विध्वंसक अग्नीला थोपविण्यासाठी इंद्र जसा मुसळधार पाऊस पाडतो, तसे त्या भीतीदायक अस्त्राला निष्प्रभ करण्यासाठी रामाने असंख्य बाण सोडले. त्याने जेव्हा पाहिले की त्याचे सर्व बाण त्या भीतीदायक भाल्याच्या तेजात नष्ट होत होते, तेव्हा त्यांनी इंद्राचा सुप्रसिद्ध भाला उचलला. तो नेम धरून फेकला. आकाशातून उंच जाताना सर्व दिशा प्रकाशमान करीत इंद्राचा भाला रावणाच्या भाल्यावर जाऊन आदळला. त्याचे तुकडे करून त्या भाल्याच्या जमिनीवर पाडता झाला. रामाने मग आपल्या बाणांनी रावणाची छाती, कपाळ, त्याचे अश्व भेदले. रावण जरी दमला होता, त्याच्या संपूर्ण शरीरावरील जखमांमधून जरी रक्त वाहत होते, तरी त्याने अत्यंत क्रोधाने रामावर बाणांनी जोरदार हल्ला करणे चालूच ठेवले. खरोखर रावणाने 1000 बाणांनी रामाच्या छातीचे चाळण करून टाकले, ज्यामुळे ते संपूर्णपणे रक्ताने न्हाऊन निघाले. बाणांचा सतत होणारा वर्षाव इतका घनदाट होता की त्यामुळे निर्माण झालेल्या काळोखाने रावण परस्परांना नीट पाहू शकत नव्हते. तरी राम अविचलित राहिले. तिरस्कारपूर्ण असत्य रावणाची खरडपट्टी काढू लागले. नरभक्षकामधील तू सर्वात अधम आहेस. खरोखर तू तर त्यांची विष्ठा आहेस. हे सीतेच्या अपहरणकर्त्या, स्वतःला महानवीर समजणारा तू प्रथम दर्जाचा मूर्ख आहेस. खरे तर तू सर्वात भ्याड आहेस, कारण मला फसवून दूर नेल्यानंतरच माझ्या पत्नीचे अपहरण करण्याचे धाडस तुला करता आले. आपल्या पतीच्या गैरहजेरीत असुरक्षित अशा एका गरीब बिचाऱ्या स्त्रीवर बळजबरी करण्यात काय प्रौढी आहे? तुझ्यात कुत्र्यात साम्य आहे, कारण कुत्राही मालक नसताना त्याच्या स्वयंपाकघरातून खाण्याचे पदार्थ चोरतो. तसे माझ्या गैरहजेरीत तू सीतेचे, माझ्या पत्नीचे अपहरण केलेस. म्हणून यमराज ज्याप्रमाणे पापी माणसांना शासन करतो, तसे मी तुला शासन करेन. तू अत्यंत तिरस्करणीय, पापी, निर्लज्ज आहेस. म्हणून आज मी ज्यांचा प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही, तुला शिक्षा करीत आहे. रावणा, आज यथायोग्य असे मरण तुला लाभणार आहे. तुझे शरीर ज्याच्यावर इतके प्रेम करतोस, ते आता कोल्हे गिधाड्यांचे भक्ष होईल. त्यानंतर रामाने आपले बाण दुप्पट शक्ती अधिक कौशल्यानिशी सोडायला सुरुवात केली. या जोरदार
हल्ल्याला वानरांनी केलेल्या दगडाच्या वर्षावाची जोड मिळाली. रावण इतका गोंधळला की तो आता आपले शस्त्रे उचलून तो योग्य रीतीने सोडू शकत नव्हता. आपल्या मालकाचे मरण जळालेले पाहून रावणाच्या सारथ्याने त्याला अतिशय वेगाने युद्धभूमीवरून दूर रामाच्या बाणाच्या टप्प्याच्या पलीकडे नेले. तेव्हा सारथी म्हणाला, हे राजा, मी आपल्या भल्यासाठी आपल्याला लढाईपासून दूर आणले. आपण आपले सर्व बळी गमावलेले दिसत होते. आपले अश्वयुध दमलेले, अनेक अपशकून दिसू लागले. म्हणून मी जे माझे आद्य कर्तव्य समजले ते केले. आपल्या सारथ्याचे शब्द ऐकून रावण शांत झाला. त्याने हुकूम सोडला, राम जेथे आहे तेथे त्वरेने चल. रावणाने एकदा निर्धार केला की शत्रूचा पूर्ण पाडाव करेपर्यंत तो परत फिरत नाही. रावणाच्या अनुपस्थित युद्धामुळे राम खूप तकलेत आहे हे जाणून अगस्त्य ऋषी त्यांच्या जवळ आले. त्याचा योग्य प्रकारे सन्मान स्वागत झाल्यानंतर ते म्हणाले, प्रिय भगवान राम, कृपया सूर्यदेवांना संतुष्ट करणारे आदित्य हृदय स्तोत्र माझ्याकडून ग्रहण करा. हा मंत्र महान वर देणारा पापनाशक आहे. जो या सुक्ताचे पठण करील तो दीर्घायुषी बनतो, धर्माच्या चिरंतन मार्गाशी एकनिष्ठ राहतो. हा मंत्र खालील प्रमाणे आहे. हे सूर्याची अधिष्ठात्री देवता, मी तुला नमस्कार करतो. संपूर्ण विश्वाचे पोषण करणारे अमर्याद तेज तुझ्याजवळ असल्याने तू सर्व देवी देवतांचा प्रमुख आहेस. खरोखर देवी देवता असुर दोघेही आपल्या परमकल्याणासाठी तुझी पूजा करतात. संपूर्ण वैश्विक ऊर्जेचा तू साठा आहेस. सर्व प्राणीमात्राच्या जीवनाचा स्रोत आहेस. खरे पाहता तू सर्वश्रेष्ठ परमेश्वर विष्णूचे शक्तिशाली विस्तारपूर्वक आहेस. त्याचे उत्तम प्रकारे प्रतिनिधित्व करतोस. म्हणून वेदवेत्ते तुला सूर्याच्या ठाई वस्ती करणारे भगवान नारायण म्हणून पुजतात आणि दिवसातून 3 वेळा तुला योग्य अशी प्रार्थना अर्पण करतात. तूच एक असा आहेस की जो विश्वातील घनदाट अंधाराचा नाश करतो. म्हणून मी तुला नमस्कार करतो. हे तेजोनिधे सर्वश्रेष्ठ परमेश्वराचा नेत्र, हे विश्वातील घडामोडीचा साक्षीदार, तुला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. अगस्त्य ऋषीने समारोप केला. रामा, सूर्यदेवाची पूजा करताना मंत्र तू म्हटलास तर नक्कीच शत्रूवर विजय मिळवू शकशील. जो संकटात आहे तो जर या प्रार्थनेसह सूर्याला पूजत असेल तर त्याला कधीच दुःखप्राप्ती होणार नाही. नंतर अगस्त्य मुनी निघून गेले. रामांना आपल्या अंगात नवीन उत्साह संचारल्यासारखे वाटले. त्यानंतर त्यांनी परमेश्वराचे पवित्र नाम उच्चारित 3दा आचमन केले. नंतर आपली दृष्टी सूर्यावर खिळवून रामाने आदित्य हृदय स्तोत्र म्हटले. महान दैवी आनंदाचा अनुभव घेतला. रामाने पुन्हा आपले धनुष्य उचलले व ते रावणाच्या दिशेने निघाले. तेव्हा आकाशातून सूर्य त्यांना विनवीत म्हणाला, उशीर करू नका, त्वरेने जा. रामाने मग आज्ञा केली, मातली जेथे रावण तेथे त्वरित रथ घेऊन चल, पण सावधान राहा. आपण इंद्राच्या सारथ्याला सांगत आहोत. याची आठवण होऊन राम वरमले. त्यांनी क्षमा मागितली. मी तुझा मालकच असल्यामुळे तुला सूचना दिल्याबद्दल क्षमा कर. मी आता फक्त रावणाला मारण्यास उत्सुक आणि मला अशा माझा हा अपराध तू क्षमशील. रामाच्या विनम्रतेच्या प्रदर्शनाने मातली भारावून गेला. लवकरच इंद्राचा रथ त्याने रावणाच्या रथाजवळ आणला. रावणाने मग परस्परांवर बाण सोडले. पुन्हा एकदा युद्धाने भीषण रूप धारण केले. राक्षस राजाच्या विध्वंसाचे भविष्य सांगणारे अपशकुन दृष्टीस पडू लागले. रावणाच्या रथावर ढगांनी रक्ताचा वर्षाव केला. गिधाडांचा थवा त्याच्या मागोमाग आला. जवळच एक प्रचंड उल्का पडली. त्यामुळे रावण लवकरच मरणार आहे अशी सगळ्या राक्षसांची खात्री झाली आणि ते अत्यंत निराश झाले. उलट पक्षी लवकरच रामांचा विजय होणार हे सुचविणारी संतोषदायक चिन्हे त्यांच्या समोर प्रकटू लागली. त्यानंतर रावणाने आपल्या संपूर्ण सामर्थ्याचे प्रदर्शन केले. दोघातली स्पर्धा एवढी तीव्र झाली की आश्चर्याने दोन्ही सैन्याची मती गुंग झाली. खरोखर सगळे सैनिक चित्राप्रमाणे स्तब्ध झाले. ते लढाई पाहण्यात एवढे तन्मय झाले की एकमेकांवर हल्ला करण्याचेही विसरून गेले. जेव्हा रावणाने इंद्राचा झेंडा पाडायचा प्रयत्न केला तेव्हा रामाने आपल्या बाणाने त्याच्या बाणांची दिशा बदलली. रावणाला जशास तसे उत्तर देण्याच्या निर्धाराने रामाने राक्षस राजाचे निशाण पाडले. नंतर रावणाने इंद्राच्या अश्वावर मारा केला, पण जेव्हा ते दैवी अश्व जराही चलबिचल झाले नाहीत तेव्हा रावणाला निराशेने घेरले. त्याने आपल्या मायावी सामर्थ्याचा वापर करीत गदा, चक्रे, झाडे, पर्वत शिखराचा मारा चालविला. आपल्या रथापर्यंत अस्त्रे पोचण्यापूर्वीच रामाने ती निष्फळ केली, ज्यामुळे ती वानर सैन्यावर पडली. राम आणि रावण दोघांनी परस्परांवर हजारो बाण फेकले. आकाशात एकमेकांवर आदळताच
युद्धभूमीवर विखरून पडले. अशा तऱ्हेने राम रावणाला जशास तसे उत्तर देत असताना जवळजवळ तासभर लढाई चालू होती. सर्व सजीव प्राणी मात्र हे पाहत असताना त्यांची मती आश्चर्याने गुंग होत होती. दोघेही सारथी मोठ्या कौशल्याचे प्रदर्शन करीत होते. पण जेव्हा दोन्ही रथ बाजूबाजूला आले तेव्हा रामाने 4 बाणांनी रावणाच्या अश्वांना जखमी करत त्यांना बाजूला जाणे भाग पाडले. त्यामुळे रावण अधिकच क्रोधित झाला. सूट घेण्यासाठी आपल्या बाणांनी रामावर पुन्हा पुन्हा हल्ला करू लागला. राम तरी अविचलित राहिले. अशा तऱ्हेने अस्त्रांची देवाणघेवाण इतकी पराकोटीची झाली की युद्धाच्या इतिहासात असे युद्ध कधीही खेळले गेले नव्हते. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया. जर श्रवण केले असेल तर बोला जय श्रीराम व श्रवण केल्यानंतर जय श्रीराम लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.